नमस्कार मंडळी, फायनली स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही असं सहज फिरायला निघालो आहे. आपल्यासोबत विकी पण आहे. विकी भावा, तुझ्या चॅनलचं नाव सांग. विकी ब्लॉगर विकी कोकण मंडणगड. याच्या पण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला जवळचाच भाव आहे. मागं जी बिल्डिंग दिसते ना, तिथे राहतो माझ्यासोबतच. आणि आज सहजच असं खाली फिरायला निघालो आहे. सो आमच्या इथला तुम्हाला खालचा एरिया दाखवतो. खूप मस्त एरिया आहे आणि एकदम शांत जागा आहे. तुम्ही कधी पण या तिथं. आता पाऊस वगैरे आहे त्यामुळं असं वाटतं की नको यायला, पण खरं तर पावसातनंच मजा वाटते फिरायला. आणि फायनली आपण माऊच्या रोडला आलेलो आहोत आणि आता इथनं समोरच जाऊ आपण तिथे. सो चला गाईस. हो गाईस, हे बघा आम्ही इकडनं निघालोय. खालचा रोड आहे. तो रोड एकदम बेकार आहे मला वाटतंय. हा बघा एरिया आहे समोरचा, मस्तपैकी सुंदर असा एरिया आहे. नजारा बघा तुम्ही इकडचा. हे बघा सगळीकडे झाडीच झाडी, हिरवळ हिरवळ. आपला जंगल आहे. आता आम्ही निघालोय बघा खाली जायला. फिरतोय, रस्ता एकदम आवल आहे. हवं इथं आपण इथंच लावूया गाडी. याच्या आतमध्ये जाऊया. स्लिप ओ भाई, घाबरलो. पुढे बघ आहे. आहे, मला वाटलं कोण असं बसलाय की काय तिथं. इथंच लावूया आणि गाडी जाऊया. पुढे पण रस्ता कसा आहे की बघा म्हैसला घाबरलाय. हे बघा मागणं कशा बघतोय भाऊनी. आई शकतो भावाने गाडी काढला नाही. सो आता पुढे जाऊया आम्ही. आता परत आम्ही दुसऱ्या रोडनी जातोय. खाली जाऊया. हा खाली जाऊया. थांब निघालोय आणि आता आम्ही जाणार सीधा पुढं, कारण मागच्या साईडला जागा नाही. तिथे म्हैस वगैरे आल्या. तो चला आपण पुढं जाऊ. सो आता फायनली आम्ही खाली निघालोय. तिकडचा रस्ता सोडून आम्ही इकडच्या रस्त्याला आलोय. हे बघा गाडी कुठे लावायची तेच प्रश्न पडलाय. हे बघा इथनं खाली जायचं आहे आपल्याला. इथनंच ना? हा, इथनं जायचं आहे. भाव गाडी बिडी घेऊन आलोय भावासोबत. हा बघा ती बघा. नाही, तिथे नाही आमची बिल्डिंग. सो चला. हो चला हेच बघूया आपण पुढचा रोड वगैरे कसा येतो. तो मागणं आपले भाई पण आलेत गाडी घेऊन. बघा गाडी कशी. भावा सावकाश आहे रे भावा. गाडी सो गाईज, हा बघा आमचा मागचा परिसर. आणि आम्ही इथे नेहमी फिरायला येतो मस्तपैकी. आणि खाली तर एकदम भारी शांत जागा आहे खाली. तिथं
तिथं काय, तिथं गेल्यावर कधी पण बसा, निवांत बसा, कोण काय बोलणार नाही, कोण येत नाही, एकदम चिल रिलॅक्समध्ये भावानो. सो चला चालत चालत भावानो जाऊया इकडं. हे बघा विकीने गाडी इथं पार्क केलेली आहे. एकदम मस्तपैकी सगळीकडे जंगलच जंगल, गवत बिवत झालाय, मस्त वाटतंय. आणि हा इकडनं रोड आता कुठं जातो काय माहिती. इथनं मध्ये सगळं खाली आहे. हा बघा जंगल वगैरे एकदम मस्त आहे. ह्या बघा ह्याला काही कामं नाहीत, नुसते व्हिडिओ बनवतो, नुसते व्हिडिओ. बघा आमचा मंडणगडचा किल्ला एकदम डोंगरावर आहे तिथे कोपऱ्यामध्ये. तर तिथे पण कधीतरी जाऊया आपण, तिथला पण ब्लॉग बनवतो मस्तपैकी, तुम्हाला सर्व माहिती देतो त्या किल्ल्याची. आजपर्यंत तोपर्यंत हा हे बघा इकडं, हे बघा तिकडंच जायचं आहे आपल्याला, समोर तिथं दिसतंय ना तिथं. समोर दिसतो तो मंडणगडचा किल्ला आहे. फ्लिपफ्लॉप घालून आलोय, चपलीची पूर्ण वाट लागली, तरी पण ब्लॉग काही थांबणार नाही आपला, आपला ब्लॉग सुरूच राहील. तसं पण तो भावांनो 6 वाजलेत आणि आता आपण सीधा जाणार आहोत खालच्या रोडला. हे बघा तिकडे बघू शकता तुम्ही. तो त्याला काही तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. बघा इथे येताना तुम्हाला दगडी बिगडी लागतील, तो दगडीवरनं सावकाश आहे, नंतर पुढे पुढे येतो ती. मॅन वर्सेस वाईल्ड, एकदम जबरदस्त. तो गाईस चला इथनं खाली जाऊया. खाली मस्तपैकी वातावरण कसं आहे काय आहे ते बघूया. हे बघा सगळीकडे गवत झाले, झाडं, आपलं पानं बिणं सगळीकडं. बापरे आता सरकलोच तो भावांनो. हा बघा सगळ्यात सुंदर व्ह्यू. हा बघा थोडं पुढं जाऊया. हा बघा आपण ब्लॉग बनवतोय. हा बघा सगळ्यात सुंदर व्ह्यू. आम्ही काहीच तर आलोय आपल्या जुन्या ठिकाणी. हे बघा एकदम मस्त. आणि इथे सगळं हे बघा गवत बिवत झालाय, भाई तुमचं चाललेलं आहे. तर कुठनं जायचं कसं जायचं ते काय मला माहिती नाही, सगळीकडं गवतच झालं आहे. आम्ही इथं नेहमी येतो चिल करायला, म्हणजे बसायला एकदम शांत वाटतं. ही जागा खरंच खूप भारी आहे. आज किती दिवसांनी आलो इथं. प्रत्यक्ष पाऊस पडतो म्हणून आम्ही जास्त येत नाही, पण आता कसं आता जरा सुट्टी पण आहे ना आम्हाला, त्यामुळं मस्तपैकी आम्ही येतो दोघं फिरायला. खालच्या साईडला जाऊया. हे बघा चप्पल बिप्पल भिजले सगळी, बहुतेक चुकीच्या साईडने आलो आम्ही. विकी चुकीच्या साईडने आलो की काय आपण? हा काहीच ते बघा तिथं तिथं आम्ही बसायचो. आता आता सगळं जंगल आहे, त्यामुळं काय करायचं काय समजत नाही. काय बोलतोस? कशी म्हणजे? अशी इकडनं ना. तर हे बघा छोटी छोटी फुलं झालीत, कसली आहेत ह्याला काय बोलतात? तिरडा बोलतात ना ह्याला. हा गणपतीसाठी पण वापरतो ती फुलं. हे बघा गवतच गवत आहे इकडं. आता इथनं जायचं कसं पण? हा बघा माग आहे असं एकदम मोठा असा झाड. पण रात्री आला तर भावानं भीती वाटली इथं रात्री राहायला, त्यामुळे इथं काय रात्री आम्ही इथं येऊ शकत नाही. हो खालीच जायचं. कुठनं? चल मग चल. माझ्याकडे सगळं आपण आहे, आपली ही स्टिक. पॅन्ट पूर्ण ओली झाली रे भावा. माझी पण वाट लागली. अजून मी लोंगावतो पाटणा. चालू केले? हो चालूच आहे व्हिडिओ. कुठे तिकडे पुढे जायचं?
ती भटकंती चालू आहे आमची जंगलात. बघा शेट निघाले थेट आणि जाऊया आपण आता पुढे. बघा इकडं पण बघा एक दिवस ते आपण डोंगरावर जायचं आहे भावना आपल्याला, तिथे पण आपण जाऊया. आपण नुसतं जाऊया असं म्हणतो पण कधी जात नाही, कारण कसं कॉलेज पण असतं ना, त्यामुळं तुम्हाला माहिती आहे आता एक्झाम वगैरे असतात. सो चला आता पुढं इथं आलोय पण काय भरपूर किती वाजले 6:10 आता आलाय थोडा कंटाळा पण तरी पण हे बघा आधी आपला गवत बिवत एकदम. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही आता एकदम पुढच्या कोपऱ्यावर म्हणजे शेवटच्या टोकावर जाणार आहोत. सो जाऊया. आणि काय तिच्या ठिकाणी आलं वाटतं आपण, पॅन्ट बिंट सगळा ओला झालाय. आणि ओ भाई गवतामुळे आमची वाट लागली. बघा आता इथं कातळ सारखा आलाय. हा बघा एवढ्या जागेमध्ये फक्त कातळ आहे, बाकी इकडच्या सगळ्या पूर्ण एरिया गवताने भरलाय. पूर्ण गवत, नुसती झाडी, डोंगर, आजूबाजूला नुसते डोंगर आहे. हे आम्ही पुष्पगुच्छ बनवायला वगैरे घ्यायचो, पण आता हे बहुतेक जणांना माहीत नसेल. आम्हाला माहिती आहे कारण आम्ही बनवायचो त्यावेळी म्हणजे 5वी-6वीला असताना बनवायचो आम्ही सरांना वगैरे द्यायला. मस्त व्ह्यू आहे ना भावांनो, एकदम मस्त वाटतं इकडं. बघा अजून थोडं खाली काहीतरी होतं वाटतं. बघा आता भारी वाटते ना. तो आता आमचा परतीचा प्रवास निघालाय भावना. आता इथून आम्ही थेट तिकडे जाणार, तिची गाडी वगैरे घेणार आणि मग तिथनं घरी. चला भावना लेट्स गो भाई. हे बघा नुसता गवत आजकाल शोधत. कुठला आलो आपण. सो चलो गाईज बाय बाय. आपला व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. सो आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या भावाच्या चॅनलला. आणि आता आम्ही जाऊ वरती. तसं पण काय गेले शिकवे वगैरे असले तर आम्ही येतो इथं बसायला टाईमपासला. आता काय हल्ली कसं होत चाललं की जास्त जण मोबाईल वगैरे बघतायत, गेमिंग करतायत मस्तपैकी, त्यामुळे त्यांना काय बाहेर फिरायचं पडलेलं नाही. भावनो मला त्यांना पण एक सांगायचं आहे की भावनो नुसतेच घरी मोबाईल बघत राहू नका, घराच्या बाहेर पण फिरायला घराच्या बाहेर पडा. मस्तपैकी तुम्हाला बरं वाटेल. नुसतं मोबाईल बघून पण काय कंटाळा येत नाही काय तुम्हाला. हल्ली कसं सगळीकडे नेट आहे, त्यामुळं लोक यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाईमपास बघत असतात. आमचे पण ब्लॉग बघा, आम्हाला पण सपोर्ट करा ना. पोरगी दिसली का लगेच जाणार तुम्ही. भावांनो, आणि पोरांना काय तुम्ही सपोर्ट करत नाही. इंस्टाला पण असंच असतं की नुसते रील्स वगैरे बघत असतात, मध्येच पोरांची रील आली की तुम्ही स्किप करता, पोरींची रील आली की लगेच लाईक करता. हे काय असं भेदभाव करू नका रे भावांनो. याला चप्पल पण तुटाय आली, बहुतेक चपलीला पटलं पण तुम्हाला पटलं नाही. त्यामुळं माझ्या चॅनलला जाऊन बघा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तो चला, कोणाला काय वाईट वाटलं असेल तर भावांनो मनापासून सॉरी, बट हा रिअल फॅक्ट आहे. तुम्हाला सांगायचंच होतं.